मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा की जेणेकरून येणाऱ्या नवनवीन माहिती व अपडेट्स आपल्याला अशाच प्रकारे भेटत राहतील। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती व अपडेट देण्याचा प्रयत्न करणार आहे। मित्रांनो, आपण बघतच असाल की राशन कार्डमधील नाव कमी करणे किंवा वाढविणे हे सध्याला खूप सोपे झाले आहे। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी आपल्याला आपल्या राशन कार्डमधील नाव कशा प्रकारे कमी करायचे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात। मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला गूगलवर आल्यानंतर RCMS महाफूडच्या वेबसाईटवर यायचं आहे। या ठिकाणी आल्यानंतर आपण बघू शकता की आपल्याला रजिस्टरसाठी 3 ऑप्शन दिलेले आहेत। याच्यामध्ये पब्लिक लॉगिन मध्ये यायचं आहे आणि सेल्फ सर्व्हिस आहे। या ठिकाणी बघा आपण बघू शकता की रजिस्टर यूजर आणि न्यू यूजर। तर आपल्याला या ठिकाणी न्यू यूजरवर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी आपला जो RC क्रमांक आहे तो म्हणजेच राशन कार्ड क्रमांक इथे टाकायचा आहे आणि चेक याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर जर आपल्या राशन कार्डची KYC झालेली असेल आणि ते अप्रूव्ह झालेली असेल तर अशा प्रकारे आपल्याला दाखवणार आहे। तर हा जो आधार नंबर आहे तो हेड ऑफ फॅमिलीचा असतो। या ठिकाणी खाली आपल्याला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि गेट OTP याच्यावर टिक करायचं आहे। तर हेड ऑफ फॅमिलीच्या आधार कार्डला जो मोबाईल क्रमांक रजिस्टर आहे त्याच्यावर आपल्याला याच्यानंतर एक 6 अंकी OTP जाणार आहे। तोच OTP आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। OTP टाकून आपल्याला व्हेरीफाय करून घ्यायचं आहे। व्हेरीफाय झाल्यानंतर मित्रांनो, आपल्याला लाभार्थ्याचा जो आहे लॉगिन ID व पासवर्ड आपल्याला तयार करावा लागणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकता मित्रांनो, लॉगिन ID मध्ये आपल्याला जो हवा आहे तो लॉगिन ID आपण या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर अवेलेबल आहे का तो चेक करायचा आहे। तर जर अवेलेबल असेल तर खाली आपण बघू शकता की अशा प्रकारे आपल्याला अवेलेबल असल्याचं दाखवणार आहे। त्याच्यानंतर आपल्याला पासवर्ड पण आपल्याला तयार करून घ्यायचा आहे। खाली आपल्याला कन्फर्म पासवर्ड करायचा आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकता की आपल्याला कॅप्चा कोड पण टाकावा लागणार आहे, मोबाईल नंबर पण टाकायचा आहे आणि खाली ईमेल ID पण आपल्याला टाकावं लागणार आहे। ही सर्व माहिती या ठिकाणी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट करायचं आहे। सबमिट केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विचारणार आहे की आपल्याला सेव्ह करायचे आहे का। तर या ठिकाणी ओके करायचे। ओके केल्यानंतर आपल्याला आपला जो लॉगिन ID आहे तो तयार झाल्याचा आपल्याला डिस्प्लेवर मेसेज दाखवणार आहे। आपण बघू शकता की अशा प्रकारे सक्सेसफुली आपला जो आहे लॉगिन ID तयार झालेला आहे। तर हाच लॉगिन ID आपल्याला क्लिक हेअर टू लॉगिन याच्यावर क्लिक करायचं आहे आणि लॉगिनच्या पेजवर आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सुरुवातीला आपण न्यू यूजर घेतलं होतं, आता रजिस्टर यूजर आपल्याला निवडावं लागणार आहे। त्याच्यानंतर 2 नंबरच्या ऑप्शनला आपण बघू शकता की आपल्याला आपण जो यूजर ID व पासवर्ड टाकला होता तोच आपल्याला या ठिकाणी टाकायचा आहे। यूजर ID पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला साइन इन करून घ्यायचं आहे। साइन इन करताना मित्रांनो, परत एकदा आपल्याला जो लाभार्थ्याचा आधार क्रमांकला मोबाईल लिंक आहे त्याच्यावर आपल्याला एक OTP जाईल। तोच OTP आपल्याला या ठिकाणी टाकून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे। रेशन कार्ड मॉडिफिकेशन याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आपण बघू शकता की आपल्या राशन कार्डमध्ये इतके म्हणजेच जे काय मेंबर असतील ते आपल्याला सर्व या ठिकाणी आपल्याला दाखवणार आहेत। तर याच्यामध्ये जर आपल्याला एखाद्याचं नाव कमी करायचं असेल एखाद्या मेंबरचं नाव कमी करायचं असेल तर त्याच्या नावापुढे जी आपल्याला हे लाल फुली दिसणार आहे
याच्यावर आपण टिक केल्यानंतर तो जो मेंबरचं नाव आहे आपल्या राशन कार्डामधून कमी होणार आहे आणि कमी करून काही दिवसा आपल्याला सबमिट केल्यानंतर काही दिवसामध्ये आपल्या राशन कार्डामध्ये आपलं ते जे नाव आहे कमी झालेलं आपल्याला दिसणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो आपण नाव हे कमी करून घेऊ।